प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्न करीत असतं। त्यानुसार इव्हे ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 5150 इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला आहे। प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महामंडळाला ई बसेसचा पुरवठा करावा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले। मंत्रालयात कंपनी प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत मंत्री सरनाईक बस पुरवठ्याबाबत आढावा घेताना बोलत होते। बैठकीत अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर, कंपनीचे केव्ही प्रदीप आदी उपस्थित होते। बस पुरवठादार कंपनीने दिलेल्या वेळापत्रकानुसार बस पुरवठा करणं अपेक्षित असल्याचं सूचित करीत मंत्री सरनाईक म्हणाले, कंपनीने दिलेल्या बसेसचा चालनीय तोटा लक्षात घेता राज्य शासनाकडून निधी मिळण्यासाठी व्यवहार्य अंतर अर्थ पुरवठ्यासाठीचा प्रस्ताव पाठवण्यात यावा। कंपनीने आतापर्यंत 220 बसेसचा पुरवठा केलाय। उर्वरित पुरवठा सुधारित करारानुसार करण्यासाठी कंपनीने नियोजन करावे। बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, भाडेतत्वावर कंपनीने 5150 इलेक्ट्रिक बसेस पुरवठा करण्याचा करार करण्यात आलाय। त्यापैकी 220 बसेसचा पुरवठा करण्यात आला। यामध्ये 12 मीटर व 9 मीटर लांबीच्या बसेस आहेत। महामंडळाने विभागनिहाय नवीन खाते तयार करून इलेक्ट्रिक बसच्या उत्पन्नातून कंपनीला बिलांची रक्कम देण्यात येते। त्यानुसार 60 कोटी रुपये कंपनीला देण्यात आले। उर्वरित 40 कोटी रक्कम देण्याचं नियोजन करण्यात आलंय। महामंडळाला 12 मीटर बस चालवताना प्रति किलोमीटर 12 रुपये आणि 9 मीटर बस चालवताना 16 रुपये प्रति किलोमीटर तोटा ग्राह्य धरून पुढील काही वर्षात 3191 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे। तोट्याची रक्कम राज्य शासनाकडून देण्याचं मान्य केल्यास बस पुरवठ्याचा हा करार पूर्णत्वास जाऊ शकतो। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली।